पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज देशात 3 समर्पित केमिकल पार्क्स उभारण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन या योजनेला मंजुरी देण्यात आली। या योजनेची घोषणा 2026-27 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती। ही योजना 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाईल। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली। केंद्र सरकार प्रत्येक पार्कसाठी 1000 कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान देईल। यासाठी संबंधित राज्य सरकारचे किमान 500 कोटी रुपयांचं अनुदान किंवा योगदान आवश्यक असेल असं त्यांनी सांगितलं। ही रसायन योजना अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम आणि सहाय्यक उद्योगांसह संपूर्ण मूल्य साखळीमध्ये रासायनिक उद्योगाच्या विकासाला चालना देईल, ज्यामुळे संसाधनांचा कार्यक्षम वापर होऊन लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल असं त्यांनी सांगितलं। यामुळे खर्चातील स्पर्धात्मकता वाढेल आणि भारतीय उद्योग जागतिक स्तरावरती स्पर्धाक्षम बनेल असं वैष्णव म्हणाले। सिलेक्टेड थ्रू अ चैलेंज मोड, जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे। एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीस तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा। मंत्रिमंडळानं गुटंकल आणि बल्लारी दरम्यान 46 किलोमीटर लांबीच्या 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गासाठी 1264 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली। हा प्रकल्प आंध्र प्रदेश आणि उत्तर कर्नाटकला जोडणाऱ्या आर्थिक मार्गिकेला बळकट करेल आणि पोलाद, ऊर्जा आणि सिमेंट यासारख्या प्रमुख उद्योगांना सेवा पुरवेल असं ते म्हणाले। रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती